पौलाचे तिमोथेला पहिले पत्र अध्याय 2 वचन 1 ते 8. आज या वचनामध्ये जो विषय सांगितला एक विषय त्यावर आपण थोडा वेळ मनन चिंतन करणार आहोत. प्रार्थना करूया. सर्व समर्थ दैवबापा, पुन्हा एकदा आम्ही तुझे आभार मानतो की आम्हाला या उपासना मंदिरामध्ये येऊन तुझी उपासना करण्याची संधी देऊ केली. त्याबद्दल तुझे आभार मानतो आणि प्रार्थना करतो ज्या वचनावर मनन करणारं चिंतन करणारं तो विषय समजण्याकरिता तो आमचं सहाय्य कर अशी प्रार्थना करतो. त्या विषयासंबंधी जी वचनं आहे ती वचनं वाचत असता हे देवबापा, तुझं जे वचन आहे सजीव सक्रिय जे वचन आहे ते देवबापा, ते आमच्या जीवनामध्ये त्या वचनाद्वारे तुझं कार्य होऊ दे. ते वचन आमच्या जीवनामध्ये तुझं कार्य करू दे अशी प्रार्थना करतो. प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे केली म्हणा एक बाप्पा, आमेन. देवबापाची स्तुती असो की पुन्हा एकदा आपण आज या प्रभुवारी देवाच्या उपासना मंदिरामध्ये ही उपासना करीत आहोत. मंडळीला प्रमुख 3 कर्तव्य देवाच्या वचनामध्ये सांगितलेले आहेत. मंडळीची 3 कर्तव्य. त्यातलं पहिलं कर्तव्य देवाबाबत, दुसरं कर्तव्य एकमेकांसोबत आणि तिसरं कर्तव्य आहे जगाबाबत. ही 3 कर्तव्य, ही 3 कार्य मंडळी म्हणून देवाच्या लोकांना करणं गरजेचं आहे. देवाबाबत जे कर्तव्य आहे ते हे आहे, देवाची नियमितपणे उपासना करणं. फक्त पहिल्या रविवारी येणं उपासना करणं नाही. पहिल्या रविवारी चर्च फुल. प्रत्येक रविवारी प्रभुवारी देवाचे लोक म्हणून एकत्र येऊन उपासना करणं हे मंडळीच्या सभासदाचं, मंडळीतील व्यक्तीचं हे प्रथम कर्तव्य आहे. देवाचं गौरव करणं हे देवानं दिलेलं मंडळीच्या सभासदांना कर्तव्य आहे. दुसरं कर्तव्य आहे, त्यामध्ये बरंच विस्तृतपणे आपल्याला पाहता येईल पण मी शॉर्टमध्ये सांगत आहे. दुसरं कर्तव्य आहे एकमेकाबाबत. मंडळी म्हणून जीवन जगत असताना हे आमच्या स्वर्गातील पित्या जे आम्ही प्रार्थना करतो ती देवाची आम्ही मुलं म्हणून एकमेकांबाबत देखील कर्तव्य आहे. एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांना मदत करणं, एकमेकांना उत्तेजन देणं, एकमेकांना वचनातून बोध करणं, एकमेकांसाठी प्रार्थना करणं हे देखील मंडळी म्हणून देवानं दिलेलं कर्तव्य आहे. आणि तिसरं कर्तव्य आहे मंडळीला दिलेलं म्हणजे जगाबाबत जे कर्तव्य हे आहे की देवाचा प्रकाश, ख्रिस्तानं जर मंडळीला प्रकाश म्हणून नेमला आहे तर ख्रिस्ताचा प्रकाश लोकांच्यावर पाडणं आणि लोकांना ख्रिस्ताच्या तारणाची घोषणा करणं, त्यांना सुवार्ता सांगणं, त्यांना ख्रिस्ताचं शिष्य बनवणं ही त्या ठिकाणी मंडळी म्हणून जबाबदारी आहे. आज आपण त्याच विषयी पाहणार आहोत. ख्रिस्तीतर लोकांचं तारण याविषयी आज आपण पाहणार आहोत. ख्रिस्तीतर लोक त्यांच्या तारणाविषयीचा संदेश आपण ऐकणार आहोत आणि मग त्याविषयी काही गोष्टी या ठिकाणी आपण बघणार आहोत. आणि मग पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत तिमोथेला पहिले पत्र. आणि मग ज्या आता आपण शास्त्रभाग वाचला त्यातून पहिला मुद्दा आम्हाला जो पाहाव्यास मिळतो तो हाच आहे, ख्रिस्तीतर लोकांचं तारण ही देवाची इच्छा आहे. पौल तिमोथेला जेव्हा पत्र लिहितो त्या पत्रामध्ये 2रा अध्याय आपण बघितलेला आहे. तिमोथेला पहिले पत्र 2रा अध्याय, त्यामध्ये तो प्रार्थनेविषयी बोध करत असताना तो या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहे. 4थं वचन 2रा अध्याय आणि वचन क्रमांक 4. पौलाचे तिमोथेला पहिले पत्र आपण शास्त्रभाग वाचला 2रा अध्याय आणि वचन क्रमांक 4 मध्ये आम्हाला दिसतं काय म्हटलेलं आहे. त्याची अशी इच्छा आहे सर्व माणसांचे तारण व्हावे आणि त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे. तिमोथेला पौल
पौल हे सांगत आहे की देवाची इच्छा काय आहे. देवाची इच्छा काय आहे तर असं म्हटलेलं आहे, सर्व माणसांचे तारण व्हावे. तारण फक्त मंडळीतल्या लोकांचं व्हावं, तारण फक्त ख्रिस्ताच्या कुटुंबात जन्मलेल्याचं व्हावं असं नाही, तर तारण हे सगळ्यांचं तारण व्हावं, ही देवाची इच्छा आहे. दुसरं या ठिकाणी म्हटलेलं आहे, सर्व माणसांना देवाचं ज्ञानापर्यंत पोहोचावे, ही देवाची इच्छा आहे. सर्व माणसांना देवाचं परिपूर्ण ज्ञान प्राप्त व्हावं. देव कोण आहे, देव कसा आहे, देव काय करतो, हे सगळं सत्य ज्ञान सर्व माणसांना प्राप्त व्हावं, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून ही पहिली गोष्ट आपण ख्रिस्तीतर लोकांच्या तारणाविषयीचा संदेश ऐकत असताना पहिली गोष्ट आम्ही ही बघणं, हे आम्हाला या ठिकाणी सांगत आहे, ही देवाची इच्छा आहे. ही देवाची इच्छा आहे. तारण फक्त माझ्या लोकांच्या मध्ये, तारण फक्त आमच्या ख्रिस्ती लोकांच्या मध्ये, ख्रिस्ती कुटुंबामध्ये नाही, तर सर्व माणसे जगातल्या कानाकोपऱ्यातली, प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा, प्रत्येक कुळातला, प्रत्येक वंशातला, प्रत्येकाचं तारण व्हावं, ही देवाची इच्छा या ठिकाणी आहे. तारण याचा अर्थ आहे की सुटका, तारण याचा अर्थ आहे मुक्ती, आणि तारण याचा अर्थ आहे सुटका, मुक्ती, या अर्थानं आपण तो अर्थ आहे. आणि याचा अर्थ हा आहे की देवाची इच्छा आहे प्रत्येक मनुष्य हा पापापासून सुटला जावा. प्रत्येक मनुष्य, सार्वकालिक जे देवाचा न्याय येणार आहे, सार्वकालिक अग्नीमध्ये जो न्याय केला जाणार आहे, त्या न्यायापासून त्याची सुटका व्हावी. प्रत्येक मनुष्य त्या देवाच्या भावी क्रोधापासून सुटला जावा. प्रत्येक मनुष्य जो आदामानं सैतानाच्या तो आहारी गेला, आदामानं सैतानाचा मार्ग स्वीकारला, सैतानावर विश्वास ठेवून, त्याच्या सैतानाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तो सैतानाच्या आहारी गेला, अधीन झाला, तो सैतानाचा गुलाम झाला. तर प्रत्येक मनुष्य त्या सैतानाच्या गुलामगिरीतून, त्या सैतानाच्या हातातून, त्या सैतानाच्या कचाट्यातून सुटला जावा, ही देवाची पवित्र, गौरवी, महान आणि वैभवी इच्छा आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे की देवाची इच्छा हीच आहे, प्रत्येकाचं तारण व्हावं. देवाची इच्छा हीच आहे, माझा शेजारी जो ख्रिस्ताला ओळखत नाही त्याचं तारण व्हावं, माझ्या नात्यातला व्यक्ती जो ख्रिस्ताला ओळखत नाही त्याचं तारण व्हावं, ही देवाची इच्छा आहे. माझे मित्रमंडळी जे देवाला ओळखत नाहीत त्याचं तारण व्हावं, ही देवाची इच्छा आहे. हे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून पहिला मुद्दा या ठिकाणी हाच आहे की सर्वांचं तारण व्हावं, ही देवाची इच्छा आहे. आणि हे नव्या करारामध्ये सांगितलं असं नाही, तर जुन्या करारामध्ये देखील यहेजकेलाचं पुस्तक 18वा अध्याय आणि 23वा वचनामध्ये आपण पाहूया. यहेजकेल याचा 18वा अध्याय आणि वचन क्रमांक 23 मध्ये देखील हे जुन्या करारामध्ये सांगण्यात आलेलं आहे. जेव्हा यहेजकेलाला देवाचा दृष्टांत झाला, त्याला देवाचं वचन कळवण्यात आलं, त्यावेळी त्यानं हे त्या ठिकाणी लिहिलं आहे. यहेजकेल याचा 18वा अध्याय 21, 22 आणि 23 ही तिन्ही वचनं आपण वाचूया. तथापि दुष्टाने आपल्या केलेल्या सर्व पापापासून परावृत्त होऊन माझे नियम पाळले व तो नीतीने व न्यायाने वागला तर तो खात्रीने वाचेल, त्याचं तारण होईल, तो वाचला जाईल, तो मरावायचा नाही. त्याने केलेल्या कोणतेही अपराध त्याच्या हिशेबी धरले जाणार नाहीत. त्याने केलेल्या नीतिमत्तेमुळे तो वाचेल. आता 23वा वचन, प्रभू परमेश्वर म्हणतो, दुष्टाच्या मरणाने मला संतोष होतो काय? त्याने आपले मार्ग सोडून देऊन वाचावे, ह्याने मला संतोष होतो ना. यहेजकेलाच्या पुस्तकामध्ये यहेजकेलाला देवानं दृष्टांत दिला, त्या वचनामध्ये देव म्हणतो की एखादा दुष्ट मरण पावला, त्याच्या पापामध्ये तो मरण पावला, त्याचा नाश झाला,
तर मला आनंद होतो काय? नाही, मला आनंद होत नाही देव म्हणत आहे. तर मला आनंद कशाने होतो? मला जो आनंद होतो तो हा होतो की दुष्टाने आपला मार्ग सोडून त्याने वाचावे, त्या दुष्टाचं तारण व्हावं, तो दुष्ट वाचला जावा, तो दुष्ट सार्वकालिक न्यायापासून वाचला जावा. त्या दुष्टानं देवाचा मार्ग, पापाचा मार्ग सोडून तो देवाचा मार्गात यावा, यामुळं मला आनंद होतो. आणि आपल्या सर्वांचं एक परिचयाचं एक वचन आहे. ते वचन असं आहे की पृथ्वीवर एखाद्या पाप्यानं पश्चाताप केला तर वचन सांगत आहे स्वर्गात आनंद केला जातो. पृथ्वीवर एखाद्या पापी व्यक्तीने जर पश्चाताप केला तर वचन सांगत आहे स्वर्गात आनंद केला जातो. आणि मग एखाद्या पापी व्यक्तीचं तारण झालं, त्यानं आपला मार्ग सोडला, तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की स्वर्गात आनंद केला जातो. देवाला त्यामध्ये आनंद आहे, देवाला आनंद वाटतो. देवाची ती इच्छाच आहे की प्रत्येकाचं तारण व्हावं, प्रत्येकानं आपला पापाचा मार्ग सोडून दिला जावा, ही देवाची पवित्र इच्छा आहे. आणि त्यामध्ये देवाला आनंद होत आहे. समजा उदाहरणार्थ आम्ही एखाद्या व्यक्तीला तारणाची घोषणा केली, आपण एखाद्याला सुवार्थ सांगितली आणि तो जर व्यक्ती देवाकडे आला तर त्या ठिकाणी स्वर्गामध्ये स्वतः देवाला आनंद होतो आणि आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो, असं देवाचं वचन त्या ठिकाणी आम्हाला सांगत आहे. म्हणून पहिली गोष्ट हीच आहे, इतरांच्या तारणाबाबत आपण संदेश पाहत असताना पहिली गोष्ट हीच आहे की देवाची इच्छा आहे प्रत्येकाचं तारण व्हावं, ही देवाची इच्छा आहे. आता दुसरा मुद्दा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मत्तयाचं शुभवर्तमान 19 अध्याय आणि 25 आणि 26 वचन. मत्तय 19 अध्याय 25 आणि 26. आपण पूर्ण 23 पासूनच वाचूया, म्हणजे स्पष्टरित्या आपल्याला त्यामध्ये अधिक कळेल. मत्तय 19 अध्याय 23 पासून 26 पर्यंत. तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, स्वर्गाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे कठीण आहे. मी आणखी तुम्हाला सांगतो, देवाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. हे ऐकून शिष्य फार थक्क होऊन म्हणाले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? शिष्यांचा हा प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलेला प्रश्न आहे. काय ते विचारतात तर, आणि ते थक्क होऊन त्यांनी विचारलेला प्रश्न आहे, आश्चर्यचकित होऊन त्यांनी विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे ते म्हणतात, कोणाचे तारण होणे शक्य आहे, हा त्यांचा प्रश्न. ह्या प्रश्नाची पार्श्वभूमी काय आपण वाचलेलं ऐकलेलं आहे. काय झालं होतं की एका श्रीमंत तरुणानं प्रभूला प्रश्न विचारला, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यासाठी मी काय करू? तेव्हा प्रभूनं त्याला सांगितलं की आज्ञा पाळ. तर तो म्हटला, मी सगळ्या आज्ञा पाळत आहे, पण एक त्याच्यामध्ये उणीव होती, तो लोभी होता. प्रभूनं सांगितलं, तुला स्वर्गात द्यायचं आहे, तुला सार्वकालिक जीवन पाहिजे आहे, तर काय कर, तुझं सगळं धन तू काय कर, संपत्ती सगळी विक. तुझी संपत्ती असेल नसेल, तुझ्याकडे जे आहे नसेल नसेल ते विक आणि काय कर, दरिद्रांना दे. तुझी संपत्ती विक आणि दरिद्रांना दे. आणि प्रभू म्हटला, माझ्या मागे ये. प्रभू म्हटला, माझ्या मागे ये. तेव्हा त्या तरुणाविषयी असं म्हटलेलं आहे, तो तरुण खिन्न होऊन निघून गेला. त्यानं प्रभूच्या मागं येणं आला नाही, तो नाकारलं. अशा या पार्श्वभूमीवर प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना सांगितलं. शिष्यांना काय म्हटलं, मी तुम्हाला सांगतो, स्वर्गाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे कठीण आहे.
स्वर्गाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे कठीण आहे हे त्या ठिकाणी प्रभू त्यांना म्हणतो. आणि हे ऐकल्यावर त्या शिष्यांना प्रश्न पडला, मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? यामध्ये आपला दुसरा मुद्दा आम्ही पाहूया, आम्हाला दिसतो प्रभूनं दिलेलं उत्तर. त्या उत्तरामध्ये आजच्या संदेशाचा दुसरा मुद्दा आम्हाला दिसतो. काय म्हटलेलं आहे? 26 वचन, येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले. प्रभूनं त्यांच्याकडून न्याहाळून पाहिलं आणि म्हटले. काय म्हटले? माणसांना हे अशक्य आहे, देवाला तर सर्व शक्य आहे. हे लोक म्हणतात श्रीमंतांना, प्रभू म्हणतो श्रीमंतांना स्वर्गाच्या राज्यात जाणं कठीण आहे. मग हे लोक म्हणतात कोणाचं तारण होणार मग प्रभूची? तारणाविषयी त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आणि मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? प्रभू त्यांना उत्तर देत आहे, माणसांना हे अशक्य आहे, देवाला तर सर्व शक्य आहे. दुसरा मुद्दा या ठिकाणी आम्हाला दिसतो इतरांच्या तारणाविषयी. देव सर्वांचं तारण करण्यासाठी समर्थ आहे. देव आपल्या सामर्थ्यानं, देव आपल्या कृपेनं, देव आपल्या प्रीतीनं सर्वांचं तारण करण्यासाठी समर्थ आहे. देवाला अशक्य असं काहीच नाही. इतिहास आम्हाला सांगतो देवानं कठीण हृदय देवबापानं बदलली आहे. शाऊलाचा पाऊल सर्वसमर्थ देवानं केलेला आहे. आणि बरेच लोक, नारायण वामन टिळक जे आपण गीतं गातो त्यांच्याविषयी तीच साक्ष आहे. ख्रिस्ताचा द्वेष करणारे, ख्रिस्ताची निंदा करणारे, त्यांचं तारण ख्रिस्तानं केलेलं आम्हाला आढळून येतं. साधू सुंदर सिंग कट्टर होते ते, पण ख्रिस्तानं त्यांचं तारण केलं. आणि ज्या सर्वांचं तारण व्हावं अशी इच्छा असणारा देव, सर्वांच्या तारणाचा मार्ग पुरवणारा देव, तारणाचा मार्ग त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला. त्या पुत्रानं अखेर सृष्टीच्या तारणाकरिता वधस्तंभ आपला प्राण दिला. तारणाची योजना आखणारा, तारणाची योजना पूर्ण करणारा, तारणाच्या योजनेकरिता आपलं सर्वस्व देणारा, तारणाकरिता, मानवाच्या उद्धाराकरिता, तारणाकरिता सगळं आपलं देणारा देव, तो देव इतरांचं तारण करण्यासाठी समर्थ आहे. माणसांना हे अशक्य आहे, देवाला तर सर्व शक्य आहे. ज्या देवानं त्या ठिकाणी पाऊलाचा पालट केला, शाऊलाचा पाऊल केला, ज्या देवानं त्या ठिकाणी साधू सुंदर सिंग, नारायण वामन टिळक यांचा पालट केला, तो देव सर्वांचं तारण करण्यासाठी समर्थ आहे. दुसरी गोष्ट ही आहे, आज आम्ही पाहतो की बऱ्याचदा सुवार्ता सांगणाऱ्या लोकांच्यामध्ये एक आम्हाला दिसतं, किंवा अनेक लोक हे म्हणतात की आपल्या लोकांना ते सुवार्ता सांगत असतात, आपले लोक, आपल्या कुटुंबातली लोकांना, ख्रिस्तीच्या लोकांना, आणि त्यांच्या तोंडातून एकच वाक्य असतं, ही लोक बदलणारच नाहीत. आमच्या घरचे, आमच्या माहेरचे, आमच्या सासरचे, आमच्या इकडचे लोक बदलणार नाहीत, फार कट्टर आहेत, कट्टरवादी आहेत ते. देवाचं वचन सांगत आहे त्यांचं तारण करण्याचं सामर्थ्य देवामध्ये आहे. देवाला शक्य आहे त्यांचं तारण करायचं. देवाला शक्य आहे त्यांना पापातून सोडवणं. देवाला शक्य आहे त्यांना सार्वकालिक नाशातून सोडवणं. देवाला शक्य आहे या युगाच्या दैवतानं, सैतानानं त्यांचे डोळे बंद केलेले आहेत, ते डोळे उघडणं हे देवाला शक्य आहे असं देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. पण दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण हीच पाहत आहोत की तारण करणं हे देवाला शक्य आहे. आपण ज्यांना सुवार्ता प्रसारामध्ये आम्हाला प्रत्येकाला त्यामध्ये इंटरेस्ट असणं गरजेचं आहे. आपण हे वचन पाठ करूया की माणसांना हे अशक्य आहे पण देवाला सर्व शक्य आहे. हे तारण माझ्या
मित्राचं, माझ्या मैत्रिणीचं, माझ्या नात्यातील लोकांचं, माझ्या शेजाऱ्याचं देवाला तारण करणं शक्य आहे. देवाला काही अशक्य 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 नाही. हे जे वाक्य आहे ते पहिल्यांदा आता इथं प्रभूनं जरी वापरलं आहे तरी आम्हाला हे वाक्य पूर्वी देखील दिसतं की जेव्हा मरियेला देवदूतानं संदेश दिला की तुला पुत्र होणार आहे, त्यावेळी ती म्हणते मला पुरुष ठाऊक नाही, मला पुत्र मग हे कसं शक्य आहे. त्यावेळी देवदूतानं तिला सांगितलं देवाला सर्व काही अशक्य नाही, देवाला सर्व काही शक्य आहे. आणि मग आमच्या प्रियजनांचं तारण करणं देवाला सहज शक्य आहे असं देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. मग तिसरी गोष्ट या ठिकाणी आपण पाहणार आहोत की यशया याचा 52वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये आम्हाला ती तिसरी गोष्ट त्या ठिकाणी दिसून येत आहे. यशया अध्याय 52. मग देवाची इच्छा आहे की सर्व लोकांचं तारण व्हावं. देव सर्व लोकांचं तारण करण्यासाठी समर्थ आहे. मग का अनेक लोक तारणापासून दूर आहेत? काय होत आहे? कोणत्या कारणामुळं लोक त्या तारणापासून दूर आहेत? त्यांचं तारण कसं होईल? सगळं देवानं उपलब्ध केलंय. तारणाचा मार्ग उपलब्ध केलाय. आपला पुत्र दिला, पुत्रानं आपला प्राण दिला. सगळ्यांचं तारण व्हावं ही देवाची इच्छा आहे. सगळ्यांचं तारण करण्यासाठी देव समर्थ आहे. मग चुकत आहे कुठं? कुठं चुकत आहे? कुठं का लोक तारणापासून दूर आहेत? 52वा अध्याय यशया 52 आणि वचन क्रमांक 7. जो सुवार्थ सांगतो, शांतीची घोषणा करतो, शुभवृत्त विदित करतो, तारण जाहीर करतो, तुझा देव राज्य करीत आहे असं सियोनेत म्हणतो, त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात. समस्या हीच आहे की मनोरम पाय आता अनेक ठिकाणी दिसत नाहीत. का? तारणापासून अनेक लोक दूर आहेत. का आमच्या नात्यातले लोक, का आमच्या जवळचे लोक तारणापासून दूर आहेत? आणि मग का असंख्य लोक त्या ख्रिस्ताच्या तारणापासून दूर आहेत? का असंख्य लोक त्या ख्रिस्ताच्या तारणापासून दूर आहेत? त्याचं कारण हेच आहे की तारणाची घोषणा करण्यामध्ये ख्रिस्ताचे लोक कमी पडत आहेत. सुवार्ता सांगण्यामध्ये, शांतीची घोषणा करण्यामध्ये, शुभवृत्त विदित करण्यामध्ये, ते तारण जाहीर करण्यामध्ये लोक कमी पडत आहेत. तारणाची घोषणा करण्यामध्ये लोक कमी पडत आहेत. पावलानं या ठिकाणी रोमकारास पत्र 10व्या अध्यायामध्ये याविषयी सांगितलं आहे. आपण बघूया रोमकारास पत्र याचा 10वा अध्याय. तेरापासून पुढं. रोमकारास पत्र 10वा अध्याय 13पासून पुढं. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन, रोमकारास पत्र 10वा अध्याय 13पासून पुढं. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. जो कोणी त्याचं नाव घेऊन प्रभूचा धावा करील त्याचं तारण होईल. जो प्रभूचा धावा करेल त्याचं तारण होईल असं म्हटलेलं आहे. पुढं पौल म्हणतो, तर ज्याच्यावर विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसं करतील? ज्याच्याविषयी त्याने ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील? आणि त्यांना जर पाठवले नाही तर ते घोषणा कशी करतील?
चांगल्या गोष्टीची, शांतीची सुवार्ता सांगण्याचे चरण किती मनोरम आहेत असा शास्त्रलेख आहे. पौल देखील या ठिकाणी म्हणत आहे, घोषणा केली नाही तर लोक ख्रिस्तावर विश्वास ठेवणार नाहीत. विश्वास ठेवणार नाहीत तर त्या ठिकाणी घोषणा नाही तर विश्वास नाही. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, विश्वास नाही तर ते ऐकलंच नाही तर ते विश्वास ठेवणार नाहीत, आणि विश्वासच ठेवला नाही तर त्यांचं तारण होणार नाही. म्हणून यामध्ये तारणाची घोषणा करणं फार गरजेचं आणि महत्त्वाचं आहे असं देवाचं वचन तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी सांगत आहे. देव तारण करावं लोकांची ही देवाची इच्छा आहे. देव लोकांचं तारण करण्यासाठी समर्थ आहे. समस्या हितच आहे. तिसरी गोष्ट हीच आहे, तारणाची घोषणा कमी होत आहे. तारणाची घोषणा ज्यावेळी केली जाईल त्यावेळी अनेक लोकांचं तारण झाल्याशिवाय राहणार नाही. आज देवाचं कार्य वाढत आहे. ज्या ठिकाणी तारणाची घोषणा होत आहे त्या ठिकाणी देवाचं कार्य वाढताना त्या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणून तारणाची घोषणा करा, देव तारण करेल. तारणाची घोषणा करा, देवाची इच्छा आहे की त्यांचं तारण व्हावं. आणि म्हणून तिसरी गोष्ट हीच आहे, तारणाची घोषणा करा. स्तोत्रकर्ता आपल्या एका स्तोत्रामध्ये म्हणतो की प्रतिदिवशी तुम्ही तारणाची घोषणा करा. आणि आपल्या तारणाची घोषणा करणं हे तुमचं आणि माझं मंडळीचं हे कर्तव्य आहे. आपल्या सगळ्यात तारणाची घोषणा करण्याचं सर्वात मोठं आणि साधन काय आहे? माझ्या तारणाची घोषणा करण्याचं साधन काय आहे? लोकांना ख्रिस्ताच्या तारणाची घोषणा करण्याचं सर्वात मोठं साधन काय आहे? आज तेच साधन अनेक लोकांच्या जीवनामधून निघून गेलं आहे. त्या साधनाविरुद्ध अनेक लोकांचं जीवन होत आहे. ते साधन आहे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचं जीवन. ख्रिस्ती व्यक्तीचं जीवन, त्याचं आचरण, त्याचं बोलणं, त्याची कृती ही देखील ख्रिस्ताच्या तारणाची घोषणा करण्याचं हे एक साधन आहे. एक गडिंग्लजमध्ये एक साक्ष मला ऐकायला मिळाली. एक मुलगी, तरुण 35 वर्षाची मुलगी होती आणि मग ती कट्टर एका कुटुंबातली होती आणि तिने एकटीनंच ख्रिस्ताचा स्वीकार केला. मला वाटतं मी एकदा सांगितलं होतं, एकटीनंच त्या ठिकाणी ख्रिस्ताचा स्वीकार केला. आणि मग तिला विरोध झाला, कुटुंबातून छळ झाला, समाजातून तिला कठीण गोष्टींना सामोरं जावं लागलं, पण तिनं ख्रिस्ताला सोडलं नाही. जेव्हा ती तरुण वयातच मरण पावली, 35 का 38 वर्षामध्ये ती मरण पावली. मरण पावल्यानंतर त्या गावातल्या लोकांनी, तिच्या समाजातल्या लोकांनी असं ठरवलं की आम्ही आमच्या पद्धतीनं तिचं अंत्यविधी करणार. आणि मग तिथल्या काही लोकांनी तिथल्या पास्टरना सांगितले, जे पास्टर ती जातो त्यांना सांगितले की साहेब तुम्ही इकडे येऊ नका, आमच्या इकडं तुम्ही येऊ नका, कारण असं झालं आहे. गेले नाहीत सगळे लोक, मग त्यांच्या पद्धतीनं झालं. पण ज्यावेळी तिची शोकसभा, ती शाळेत एका काम करत होती, एका शाळेत ती काम करत होती. ख्रिस्ती तर शाळा ख्रिस्ती नव्हती, शाळेत ती काम करत होती. त्या शाळेमध्ये तिची ज्यावेळी शोकसभा आयोजित केली त्यावेळी एक व्यक्ती होता, तो शाळेचा प्रमुख. त्यानं, जो ख्रिस्ताला मानत नव्हता, त्यानं त्या शोकसभेत जाहीररित्या सांगितलं की या मॅडम पवित्र शास्त्र बायबल वाचत होत्या, बायबलप्रमाणे जीवन जगत होत्या आणि आमच्या शाळेमध्ये सर्वात प्रामाणिक शिक्षक कोण असेल तर ह्या मॅडम होत्या. आमच्या शाळेच्या प्रगतीमध्ये कोणाचा हात होता तर या मॅडमचा होता. ख्रिस्ताचं तारण घोषित करण्याकरिता जो महत्त्वाचा मार्ग आहे
ख्रिस्ती व्यक्तीचं जीवन त्याच्या कामाच्या ठिकाणी असो, त्याच्या राहण्याच्या ठिकाणी असतो, तो ज्या ज्या ठिकाणी जातो तो आपल्या कृतीद्वारे मी ख्रिस्तानं माझं तारण केलं आहे तो आपल्या कृतीद्वारे दाखवतो. मी ख्रिस्ताचा प्रकाश आहे तो कृतीद्वारे दाखवतो. मी ख्रिस्तानं मला मीट केलं आहे तो या आपल्या कृतीद्वारे दाखवतो. आणि म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच आहे. नुकताच एक तरुण ख्रिस्ती झाला 1 वर्षापूर्वी. तर त्याच्या घरातले लोक साक्ष देतात. सुरुवातीला त्याच्या घरातल्या लोकांनी विरोध केला, त्याच्या घरातल्या लोकांनी त्याला विरोध केला, पण आता त्या घरातले लोक साक्ष देतात की या तरुणाचं जीवन बदललं आहे. पूर्वीचं जीवन आणि आत्ताचं जीवन त्यामध्ये भरपूर बदल झाला आहे असं त्याच्या घरातले लोक सांगतात. पूर्वी त्याला विरोध करायचे, बायबल वाचू नको, मंडळीला जाऊ नको, पण आता ते लोक म्हणतात जा, तुला काय करायचं ते कर. तारणाची घोषणा करण्याचं सर्वात प्रभावी मोठं साधन आहे ते म्हणजे आपल्या ख्रिस्ती लोकांचं जीवन. त्यांनी स्वतः त्या ख्रिस्ताच्या तारणाचा अनुभव घेतला आहे. ते स्वतः त्या ख्रिस्ताच्या तारणामध्ये चालत आहेत, त्या ख्रिस्ताच्या तारणामध्ये वाटचाल करत आहेत. हे त्याचा पुरावा तो आहे, त्याचं जीवन. हे पहिलं साधन आहे. आणि दुसरं फार महत्त्वाचं आहे. आम्ही वेळ मिळेल म्हणजे जसा प्रसंग येईल तसा आमचे नातेवाईक असो, मित्रमंडळी असो किंवा आपले शेजारी असो, त्यांना देवाचं वचन सांगणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. जसा प्रसंग येईल त्याप्रमाणे सांगणं हे देखील महत्त्वाचं आहे. त्या तारणाची घोषणा करणं, त्या तारणाची घोषणा कृतीद्वारे, त्या तारणाची घोषणा वचनाद्वारे. आणि सर्वात तिसरं महत्त्वाचं पौलानं सांगितलं, आपण 17वा वाचला, त्यांच्या तारणासाठी प्रार्थना करणं. त्यांच्या तारणासाठी, पापातून त्यांची सुटका व्हावी, सार्वकालिक नाशापासून त्यांची सुटका व्हावी, त्यासाठी प्रार्थना करणं खूप आणि खूप गरजेचं आहे. आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळी, आपले शेजारी, आपल्या रक्तातले, नात्यातले, आपल्याला प्रेम करणारे लोक, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं. हे देवा, तुझी इच्छा आहे की त्यांचं तारण व्हावं. हे देवा, तू समर्थ आहेस त्यांचं तारण करण्यासाठी. आणि म्हणून हे देवा, तू त्यांचं तारण कर, त्यांना पापातून सोडव. या सैतानानं त्यांचे डोळे बंद केलेले, देवा तू त्यांचे डोळे उघड, त्यांना तुझ्या तारणापर्यंत ते येऊ देत. अशी प्रार्थना करणं खूप आणि खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आज देवाचं वचन आम्हाला सांगत आहे, तारणाची घोषणा करा, कृतीद्वारे तारणाची घोषणा करा. देवाचं वचन सांगण्याद्वारे तारणाची घोषणा करा. आणि प्रार्थना देखील त्यांच्यासाठी करा. प्रार्थनेद्वारे देखील ते ख्रिस्ताच्या तारणापर्यंत यावे यासाठी तुम्ही प्रयत्न करा. निश्चित त्या ठिकाणी लोक तारणापर्यंत पोहोचतील, देवाच्या मार्गात, देवाच्या ज्ञानात येतील. आणि म्हणून आजपासून आपण आपल्या नातेवाईकांसाठी प्रार्थना करत राहूया, ख्रिस्तेतर लोकांसाठी प्रार्थना करत राहूया. देवाचं वचन घेऊन आपण प्रार्थना करूया, देवा या व्यक्तीचं तारण व्हावं ही तुझी इच्छा आहे. हे देवापा, या व्यक्तीचं तारण करण्यासाठी तू समर्थ आहेस. म्हणून हे देवा, तू त्याचं तारण कर, तू त्याचा उद्धार कर, तू त्याला वाचव, तू त्याला सोडव. अशा प्रकारे आपण प्रार्थना करणं खूप आणि खूप गरजेचं, खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आजचं वचन तुमच्यासाठी, माझ्यासाठी आहे. त्या वचनाचा स्वीकार करूया आणि त्याप्रमाणे आपण जीवन जगूया. तारण व्हावं, प्रत्येकाचं तारण व्हावं ही देवाची इच्छा आहे. प्रत्येकाचं तारण करण्यासाठी देव समर्थ आहे. आणि म्हणून प्रत्येकाचं तारण व्हावं यासाठी तारणाची घोषणा करणं, त्यांच्या तारणासाठी प्रार्थना करणं, त्यांच्या तारणाचा मार्ग ख्रिस्त तो त्यांना सांगणं, त्यांच्या तारणाचा मार्ग जे देवाचं वचन ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे तुमची आणि माझी जबाबदारी आहे. म्हणून देवाच्या राज्याच्या वाढीमध्ये, देवाचं
राज्य जे वाडा आहे त्या वाडीच्या कार्यामध्ये आपण सहभागी होऊया, तारणाची घोषणा करूया, इतरांच्या तारणासाठी प्रार्थना करूया आणि तारणाची आपल्या कृतीद्वारे देखील तारणाची घोषणा करूया, प्रार्थना करूया.